जय हिंद। मी डॉक्टर दिलीप किसनराव पाटील भुजबळ, विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे। नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चैनम क्लेदयन्तापो न शोषयति मारुताः। तीर्थरू बाबांच्या आकस्मिक निधनानंतर तीर्थरूप आई, माझे परम मित्र नामदेवराव भोसले आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्या सांत्वनपर भेटीसाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। नामदेवराव भोसले आणि माझा परिचय गेल्या 8-10 वर्षापासूनचा आहे, परंतु जणू काही आम्ही जन्मोजन्मीचे परम मित्र आहोत अशा पद्धतीने नामदेवरावांशी माझा आजपर्यंतचा एक सहप्रवास राहिलेला आहे। नामदेवराव भोसले हे महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध समाजसेवक आहेत, आदिवासी सेवा पुरस्काराने सन्मानित आहेत आणि पारधी समाजातील, आदिवासी समाजातील जे सगळे आपले बांधव आहेत यांच्यासाठी त्यांचा जीव तिळतूळ तुटत असतो आणि त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या कल्याणासाठी जे जे करता येईल, मग ते शासकीय यंत्रणेमार्फत असो, स्वयंसेवी संस्थामार्फत असो, त्यांचा अहर्निश प्रवास मी जवळून पाहिलेला आहे। आणि त्यांच्या बोलण्यामध्ये तीर्थरूप बाबांबद्दल, तीर्थरूप आईंबद्दल ते भरभरून त्यांनी सांगितलेलं आहे की मी जो काही आहे तो आईबाबांच्या सुसंस्कारामुळे आहे आणि त्यांनीच मला या समाजाच्या सेवेसाठी प्रवृत्त केलेला आहे, किंबहुना मला समाजासाठी त्यांनी दान केलेलं आहे आणि मी जे काही करतो त्याची मूळ स्फूर्ती आणि प्रेरणा तीर्थरूप आईबाबांची आहे। तीर्थरूप बाबा हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, नामदेवरावांचा फोन आला आणि मी त्यांना सांगितलंही की मी बाबांना भेटण्यासाठी नक्की येतो, पण दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी बाबा गेल्याची दुःखद बातमी मला कळाली आणि मनापासून एक ज्याला आपण खंत म्हणतो, एक चुकल्यासारखं जे वाटतं, त्यावेळी मला वाटलं की आपण 12 तासाच्या अंतरामध्ये भेटायचं ठरवलं, परंतु निधीच्या मनात वेगळंच काहीतरी असतं आणि तीर्थरूप बाबा आपल्यातून निघून गेलेले आहेत। परंतु बाबांचा जीवनाचा प्रवास म्हणजे यापूर्वी मी ऐकलेला आहे, आजही बऱ्याच बाबींची या ठिकाणी चर्चा झालेली आहे। त्यांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना घडवलं, त्यांना सुसंस्कार दिले आणि इव्हन आई असतील तरी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना आपल्याला काय केलं पाहिजे, संसाराचा गाडा कसा चालवला पाहिजे, आपल्या मुलांना काय शिकवलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, हे त्यांनी आवर्जून ह्या नवीन पिढीला दिलेलं आहे। त्यामुळे जरी तीर्थरूप बाबा आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे ते आपण चिरंतन चिरकाल टिकवण्याची एक भूमिका घ्यायला हवी। आणि ही अत्यंत महत्त्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे की शरीर रूपाने बाबांचा जो काही अंत्यविधी म्हणू, दफनविधी म्हणू, तो याच आपल्या भूमीमध्ये झालेला आहे। त्यामुळे ते तशा अर्थाने आपल्या जवळच आहेत, त्यांचे विचार जवळ आहेत, ते आपल्या जवळ आहेत आणि निश्चितपणाने नामदेवराव आणि त्यांची सगळे कुटुंबीय ज्या पद्धतीने समाजाची सेवा करतायत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। पोलीस प्रशासनामध्ये काम करताना मी आमच्या पोलीस संशोधन केंद्रामध्ये हाच एक छोटासा ऑपरेशन प्रोजेक्ट केला होता, द इम्पॅक्ट ऑफ व्हेरियस गव्हर्नमेंट वेलफेअर स्कीम्स ऑन द क्रिमिनल टेंडन्सीज ऑफ पारधी कम्युनिटी। त्यावेळी माझ्या त्या संशोधनामध्ये सुद्धा या पारधी समाजाचे जे काही विविध जाती आहेत, पोटजाती आहेत, चालीरीती आहेत, शासन योजना राबवत आहे आणि त्यांच्या उत्थानासाठी करता आहे, हे जवळून पाहण्याची संधी मिळाली होती। जवळून पाहण्याची म्हणण्यापेक्षा त्या अभ्यासाची संधी मिळाली होती। जरी जाणवलं होतं की आपण म्हणतो तेवढी ही सोपी गोष्ट नाही आहे। कल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेट ही आपल्या लोकशाहीची मूलभूत कार्यप्रणाली आहे, परंतु या शासन व्यवस्थेमध्ये जो शेवटचा घटक आहे
ज्याला त्याचा उदय झाला पाहिजे, त्याचा अंत्योदय झाला पाहिजे, अनेक योजना आहेत. परंतु जोपर्यंत नामदेवरावांसारखे किंवा त्यांचे बंधुवर्य जे मोठे लेखक आहेत, दैना असेल, हाल असेल, बेहाल असेल, अनेक पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी ही सगळी जी समाजाची फरफट आहे किंवा समाजाची जी दाहक वास्तव आहे हे त्यांनी पुस्तकाच्या रूपाने समाजासमोर मांडलेलं आहे. मला वाटतं या माध्यमातून त्यांनी मोठी समाजाची सेवा केलेली आहे आणि किमान हा समाज समजून घेण्यासाठी, त्या समाजाचं दुःख, त्यांच्या वेदना समाजाला समजाव्यात यासाठी ही पुस्तकं सुद्धा दीपस्तंभाप्रमाणे आज सगळ्यांना आपला आरसा दाखवतायत. आणि यापुढील काळामध्ये अशा माध्यमातून जो बाबांचा संस्कार आहे, निश्चित नामदेवराव असतील, त्यांचे बंधू असतील, सर्व कुटुंबीय असतील, एक आपल्या राज्याला, आपल्या देशाला एक आदर्श काय असायला हवा अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन आणि दीपस्तंभासारखं एक ज्याला आपण कोणाकडे पाहून आपण पुढे जायचं, ही स्फूर्ती आणि प्रेरणा नक्की आपणा सर्वांना मिळेल. मी वैयक्तिक माझ्या पाटील भुजबळ परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे माझ्या पोलीस खात्याच्या वतीनं तीर्थरूप बाबांना मनपूर्वक माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याचा प्रवास, त्यांचा इहलोकीचा प्रवास अत्यंत शांतपणे, चिरकाल आणि चिरंतन पद्धतीने हो यासाठी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि बाबांच्या ज्या स्मृती आहेत त्या नक्कीच आपण सगळे मिळून जतन करूयात. मी उल्लेख केल्याप्रमाणे बाबांचं छोटं स्मारक या निमित्ताने आपण ठेवू. आपल्याला आणि आपल्या या पुढील पिढ्यांना सुद्धा बाबांच्या या स्मारकाच्या माध्यमातून एक चांगली प्रेरणा नक्की मिळेल. आणि हा जो काही आजचा दुःखद प्रसंग कुटुंबावर गुजरलेला आहे, त्यामध्ये आम्ही सर्वजण पोलीस विभाग म्हणून खंबीरपणे नामदेवरावांच्या, त्यांच्या बंधूंच्या, तीर्थरूप आईंच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. खरं तर दुःख वाटून घेता येत नाही, परंतु आपण दुःख एकमेकांशी ज्याला आपण सहभागी करण्याची भूमिका ठेवली तर दुःख नक्कीच आपलं हलकं करता येतं. या भूमिकेतून मी माझी आजची ही सहवेदना या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या सांत्वनपर भेटीसाठी येता आलं. नामदेवरावांशी मी दररोज बोलत होतो, परंतु काही कारणामुळे येता आलं नाही. पण शेवटी जे काही नातं जुळलेलं आहे, ज्या काही आंतरिक, ज्याला आपण एकमेकांना जाणून घेतलेलं आहे, त्यामुळे इथं येणं हे कर्मप्राप्त होतं आणि ते भाग्य मला मिळाले. याबद्दल मी मनापासून समाधानी आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून या बाबांच्या जाण्यामुळं जे काही दुःख झालेलं आहे ते हलकं करण्याची, कमी करण्याची परमेश्वरानं सर्वांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यात आम्हालाही सहभागी करून घ्यावं ही प्रभूचरणी प्रार्थना व्यक्त करून थांबतो. नमस्कार.